हाय फ्रेंड्स, मुक्तज जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदासाठी त्यांनी जी शॉर्टलिस्ट लावलेली आहे त्या शॉर्टलिस्टमध्ये साधारणपणे 37,000 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळालेली आहे। पण आता फी भरण्याची त्यांनी तारीख दिलेली आहे आणि फक्त 4च दिवस फी भरण्यासाठी दिलेले आहेत आणि ऑनलाईन फी भरायची आहे। तर त्या संदर्भात त्यांनी एक नोटिफिकेशन मुंबई उच्च न्यायालयामार्फत एक नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। फी कशी भरायची, कुठे भरायची, ती सर्व माहिती त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे। तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला लिपिक पदासाठी न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। संपूर्ण सिलेबस या एकाच ई बुकमधून तुमचा कव्हर होऊन जाईल। पण पेपर इंग्लिश भाषेमध्ये येतो, पण हे ई बुक मराठी भाषेमध्ये आहे हे पण लक्षात असू द्या। पण इंग्लिश खूप सोपं असतं, मराठीतून जरी अभ्यास केला तरी तुम्ही इंग्लिश भाषेतील प्रश्न सहज सोडवू शकता। तर या ठिकाणी पहा, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट डेट 14 जानेवारी 2025 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क पब्लिश्ड इन द डेली न्यूजपेपर असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर लिस्ट ऑफ 37,309 कॅन्डिडेट्स डेटेड 7/5/2025 पब्लिश्ड ऑन ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे ऑन 19/5/2025 म्हणजे 19 मे 2025ला 37,309 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्या खाली पाहता विथ रेफरन्स टू अबोव इट इज इन्फॉर्म दॅट 37,309 कॅन्डिडेट्स इनलिस्टेड इन नंबर 2 अबोव शॅल मेक पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी ऑफ 400 इच थ्रू ऑनलाईन मोड व्हाया SBI कलेक्टर पोर्टल ऑफ द स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजे ऑनलाईन फी कुठं भरायची आपल्याला, म्हणजे 400 रुपये फी भरायची कोणाला, 37,309 विद्यार्थ्यांना। कुठे भरायची आहे तर ऑनलाईन मोड व्हाया SBI कलेक्ट पोर्टल ऑफ द स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजे SBIचं जे आपलं SBI बँक आहे त्याचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये SBI कलेक्ट म्हणून एक पोर्टल आहे, त्याच्यामार्फत भरायची आहे। द लिंक फॉर पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीस विल बी अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट बॉम्बे। म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ना त्या वेबसाईटवरती लिंक उपलब्ध असणार आहे आणि इट विल बी ॲक्टिवेटेड ॲट 11 AM ऑन 27 मे 2025 म्हणजे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ही लिंक सुरू होणार आहे आणि 31 मे 2025 सायंकाळी 5 वाजता डिॲक्टिवेट होणार आहे। म्हणजे 27 मे 2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 31 मे 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंतच फी भरता येणार आहे। त्यामुळे वेळ खूप कमी आहे फी भरायला, लगेच फी भरून घ्या। आणि कॅन्डिडेट्स आर हेअर बाय इन्फॉर्म दॅट नो अदर मोड ऑफ पेमेंट शॅल बी ॲक्सेप्टेड। म्हणजे फक्त याच पद्धतीनं तुम्ही फी भरू शकता, इतर कोणत्याही मार्गाने तुम्हाला फी भरता येणार नाही। ऑन फेल्युअर टू मेक पेमेंट विदिन स्टिप्युलेटेड टाईम the candidate will not be entitled for any extension of time limit to make payment and his/her candidature for the said post shall stand rejected। म्हणजे जर वेळेमध्ये फी भरली नाही तर फी भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आणि जे विद्यार्थी फी भरायला कमी पडतील किंवा फी भरणार नाहीत त्यांना पुढे कोणतीही संधी मिळणार नाही आणि ही जी लिपिक पदाची भरती आहे त्यामधून ते बाहेर पडले जातील। आणि हेच आजच 26 मे 2025चं परिपत्रक आहे। तर अशा पद्धतीनं उद्या सकाळी 11 वाजता फी भरायला सुरुवात होणार आहे आणि माझं मत आहे 28-29 तारखेपर्यंतच फी भरून घ्या। 30-31 तारखेची वाटच पाहू नका, कारण शेवटी काय होतं, सर्व विद्यार्थी एकदम जातात आणि मग ते पोर्टल डाऊन होतं, फार प्रॉब्लेम येतात टेक्निकल। त्यामुळं लगेच तुम्ही फी आता भरायला सुरुवात करा। आणि कारण 37,309 विद्यार्थ्यांना फी भरायची आणि वेळ फक्त 4 दिवस त्यांनी दिलेले आहेत। तर उद्याच्याला ते लिंक सुरू होईल, त्याची लिंक तुम्हाला आपलं विठ्ठल जोशी जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा उपलब्ध करून देईल मी। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।